राजे हो, त्या लक्ष्मीची अवकृपा झाल्याच्या नंतर भल्या भल्यांची फजिती झाली, भल्या भल्यांची फजिती झाली, भल्या भल्यांची फजिती झाली. एक जणाची तर नोकरीला होतो, 520 रुपये महिना होता, जेवून नोकरीला. मालकासोबत आयुष्यात जेवायला भेटलं नाही, आयुष्यात नाही भेटलं. पण खाला चांगलं होतं, चांगलं होतं गुरुजी. दुःख एका गोष्टीचं वाटलं, मालकानं ज्या दिवशी ताटातला भात नाही खाल्ला त्या दिवशी मालकीन मला देत होती आणि ताटातला देत होती, याचं दुःख वाटत होतं. पण हे इतभर पोट इतकं लाचार असतं, लक्ष्मीची अवकृपा झाली की त्याला लाचारी सहन करावं लागते. म्हणून तरुणांना सांगतो, काम करून पैसे कमवा, हरामखोराचे बुट उचलायची वेळ येणार नाही. करा काम, करा करा काम करा. तुमचे पाहुणे राहुणे सुद्धा तुम्हाला मदत करणार नाहीत. पैसे संपले की भडवे पाहुणे लग्नाच्या पत्रिका देत नाहीत, इतकं लिहून घ्या. आणि तुमच्याकडे पैसे आले की जसा गुळाचं ढेकूळ पडल्याच्या नंतर मुंग्या धावत येतात, तसे पाहुणे असे धावत येतात. पण काम करा, परिस्थितीवर मात करण्याचं ठेवा, परिस्थितीवर मात करण्याचा भाव ठेवा, लोकांवर कुडण्याचा भाव ठेवू नका, प्रयत्नवाद ठेवा. पंढरपुरातला मालक एक ना एक दिवस आपल्या कर्माला यश देत असतो, इतकं मात्र ठेवत राहा. त्या लक्ष्मीची अवकृपा झाली की फार परिस्थिती बिकट, महाराज, फार परिस्थिती बिकट. त्या बिकटपणाला सीमा नाही, सीमा नाही. एवढी लक्ष्मी मोठी आहे, पण त्या लक्ष्मीला जंगलात 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं. राक्षसनी त्या काय काजू बदाम थोड्या खात होत्या, काही खात होत्या राक्षसनी. कसल्या राक्षसनी? कैलास भाऊ अर्ध्या राक्षसनी झोपलेल्या आणि अर्ध्या राक्षसनी जाग्या सीतेला सांभाळायला. मुरमितात अर्ध्या जाग्या, अर्ध्या झोपलेल्या. साधी तंबाखू खाणारा माणूस जर सकाळी सकाळी बिन तोंड धुवाचा उठला आणि जवळ आला तर चांगली चक्कर येते. रातच्या झोपीतच तंबाखू देत काय काय माणसं, कायच पुरुषार्थ. एक जण तो गुटखा इकून ठेवून चहा पित होता. म्हणलं कस काय, आपला हातच धरून इकोनी एकीकडे बाजूला घुटकान चहा पित होता. म्हणलं तू हात कशाला धरावा, इतका भरका, आम्ही येडे आहेत का हात भरवायला. आणि 3 महिन्याला इकडचा गालच काढावा लागला. काय घुटक्याचा पुरुषार्थ, इकडचा गालच कापून काढावा लागला. दुसरं बसविलं. साध्या तंबाखूच्या वासानं आमची मसड मेलती. रातच्या एक बाई तंबाखू खाचीन म्हशीच्या गोठ्यात शेण आणायला गेली. गाई पण येतात, पण एक मसड बी पाळली होती, दूध भरपूर देते, येऊ जाऊ झाल्यावर पुरत नसतं दूध. तर 90,000ची मसड तंबाखूच्या तोंडाच्या वासानंच मेली आमची ती मसड. तर राक्षसनीच्या तोंडातलं दातात अडकलेलं मांस रातच्या झोपीत उंदरं खायची. 50-50 उंदरं जगायची. किती मांस अडकत असेल, वास किती घाण असेल त्याचा. आणि तो वास सीताई साहेबाला घ्यावा लागला. श्रुती नावाची पत्रकार आली आणि एकांतात लक्ष्मीला विचारलं, माय तू जगाची मालकीणीस, तू ज्याच्या इथं जाशील त्याच्या इथं वैभव निर्माण होतंय, म्हणून वैभव लक्ष्मी. हो, ह्या चित्रातल्या लक्ष्मीची पूजा करतात. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का, गजांत लक्ष्मी होती बरं का, वैभव लक्ष्मी होती बरं का. आणि काय ती श्यामबाला नावाची कन्या होती बरं का, बापांच्या घरी गेली बरं का, आणि एक मिठाची कळशी आणली बरं का. सैन्याच्या हातात मिठाचा खडा दिला आणि काय सैन्याला ताकद आली, फडा युद्ध केलं बरं का. आणि मग त्या श्यामबाला नावाच्या कन्येच्या कृपेमुळं, त्या मिठाच्या खड्यामुळं राज्य परत आलं बरं का. वाचून सांग जाय सुमल्या, अशी मिठानं जर सैन्य मेला असतं तर आपल्या जवानांना बंदुकी द्यायचं काम पडलं नसतं. मिठाच खा हाना, मिठाच खा हाना. काही सोंग सांगता, संप्रदाय तुम्हाला असा वाटलाय.
लोकांनी रचलेलं वाचायचं नाही, ज्ञानोबरायने तुकोबरायने सांगितलेलं वाचायचं. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं ऐकायचं. भंगिऱ्याचं ऐकू नका, तुमचे लय फुटके कान आहेत, नालायकाचं ऐकतात. विठाला नावाचे पत्रकार आहे आणि त्या पत्रकारेनं विचारलं, आई साहेब 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडातल्या घाणेरडा वास घेत बसलात, काय कर्म आहे? डोळे भरून आले. श्रुती, एक पाप केलं ग, एक पाप केलं. ज्यानं 14 वर्षातले 6 महिने सोडून दिले तर पायाच्या व्यतिरिक्त सीता पाहिलीच नव्हती. त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण त्याचा पुरुषार्थ आहे का? पंपा सरोवरावर दागिन्याचं गठोडं सापडलं, दिलं 5 लोकांनी आणि सांगितलं आकाश मार्गाने एक भगवे कपडे घातलेला महाराज नव्हता, तो रावण होता. भगवे कपडे घातलेला महाराज आकाश मार्गाने एका स्त्रीला घेऊन गेला आणि तिनं आम्हाला पाहिल्याच्या नंतर ऋषमुख पर्वतावर हे दागिन्याचं गाठोडं टाकलं. ते दागिने होते लोपामुद्रेनं दिलेले सीतेला. प्रभू रामचंद्रांनी दागिने पाहिलं, लक्षात आले सीतेचे दागिने आकाश मार्गाने सीतेला नेले. पण लक्ष्मणाला सांगितलं याच्यातले दागिने ओळखत. लक्ष्मणानं फक्त पायातले चाळवळ केली. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लखने सगळे दागिने सीतेचे, तुला चाळच कसे माहीत, चैनच कसे माहीत? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना लक्ष्मणानं सांगितलं, घरून निघल्यापासून घोट्यापासून वरी सीता आईसाहेब पाहिल्यात नाही. फक्त सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम दर्शन घेताना फक्त पाय पाहत होतो, म्हणून पायातलेच चैन माहीत आहेत. याला म्हणायचं लक्ष्मण. आणि सीतेनं श्रुतीला सांगितलं, श्रुती नावाची जगातली पहिली पत्रकार, तिच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. हे श्रुती माते, माझ्याच्याने एकच चुकलं, साधूला लाजविल इतका पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा मोठा आहे. वैराग्य संपन्न साधूला लाजविल इतका पवित्र पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा आहे. पण त्यांच्यासाठी मी खोटा शब्द वापरला. मज माझी कळले, मला आज कळालंय की मी साधूला छळलंय. मला आज कळालंय की मी साधूला वाईट शब्द बोलले. ज्या दिवशी लक्ष्मणा धाव रे लक्ष्मणा धाव रे बांधवा, धाव रे लक्ष्मणा धाव रे. हा मायावी म्हणत होता. आवाज कोणाचा काढीत होता? रामचंद्रांचा. आणि डुप्लिकेट लोकायला लय जमतं बरं का काही बी करायला. अजून बी लक्षात ठेवा. हो, खिशे कापणारे सोहळ्यामध्ये ओरिजिनल महाराजापेक्षा ओरिजिनल दिसते. असं वाटतं यांना गाथाच पाठ आहे. जय हरी वर 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 वर. हो कुठले हो तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. आणि मग दुपारी मुक्कामाल गेल्यावर मा खिसा कापला, त्यानंच कापला. डुप्लिकेट लय चमकत असते. अजून बी लक्षात घ्या. आणि हे डुप्लिकेटच्याच माग जास्त येतं. तुमचे पैसे बी पापाचे आहेत ना, ते चांगल्याला जाणारच नाहीत. विठाला सीतेच्या तोंडातून एक वाक्य पडलं, असं विस्तृत सांगत नाही. तुम्हाला असं वाटतं रामचंद्र मरावा आणि माझ्याविषयी तुमचा वाईट भाव आहे. महाराज, जिवंत माणसाच्या कानामध्ये लोखंडाचा रस टाकल्यावर किती वेदना होत्या, तितक्या वेदना लक्ष्मणाच्या अंतःकरणात झाल्या. भाव किती गोड होता सांगू? तरी पण माझी भावजई आई, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, कोणाचीच कीर्तन ऐकायचं काम नाही, फक्त नीट वागा. कसं नीट? मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेक म्हणा आणि लहान्यानं मोठ्या भाऊजाईला आई म्हणा. कोणाचंच कीर्तन ऐकायचं काम नाही. रामायण तुमच्याच घरी, तुम्हीच रामन लक्ष्मण समजायचं. महाराज, तरी पण इतका वाईट शब्द कानात लोखंडाचा रस टाकल्या इतका शब्द पडला, पण तरी माझी माय कोण्या पाप्याच्या तावडीत सापडू नये म्हणून अग्निरेषा मारली होती लक्ष्मणानं. अग्निरेषा. श्रुतीला सांगितलं, श्रुती, हे सगळ्यात मोठं पाप आहे. योग घडला सीता देवी. राजा सगळ्याला प्रमाण सोडतो मी.
मी बोट केलं की म्हणायचं सगळ्यांनी. मी कधीही वारकऱ्यांचा अपमान करणार नाही, ते आपल्या रक्तात येऊच नाही. पण सरळ बोलल्यावर बी एखाद्याला राग येत असेल तर ते आपलं पाप समजावं, तर त्याला काय करावं. विठाला विठाला हे बघ, कीर्तनकार जरी भीमसेन जोशीं सारखा जरी गायक असेल तरी त्याच्या बापाची जहागिरी नाही. हा, कीर्तनात कंबर बांधली ना, यांची जहागिरी असती. तू प्रमाण काढून दी, तू तुकडा म्हण, पुढचे तू हा तुकडा पाडतील. पण तूच तुकडे पाडून असे ताने हाणीत असतील तर समजायचं वारकरी अजूनही बघा, फड परंपरेतली लोक स्वतः गात नाहीत, ते प्रमाणाचा तुकडा सोडून ते पुढच्याला देत असतात. ह्या लोकांनी संप्रदाय सांभाळला महाराज. या लोकांनी विठाला विठाला अर्जुन माहिती आहे तुम्हाला? अर्जुन काय वासरू आहे बाबा हे. मला हे अर्जुन दाखवायला तेही चांगलं आहे. मृदंग वाजितीत म्हणजे साधे अर्जुन आहेत का ते पण? अर्जुन पुराणातले की ज्याच्यासाठी पंढरपुरातला पागल झालता. कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. कैलास भाऊ, पिस म्हणजे पागल, तात्या पिस म्हणजे येड. देव येडा झाला, येडा. नाव माहित नाही बरं मला, माफ करा सगळ्यांचे. येडा झाला, येडा. कोणाला येड करायचं त्याच्या हातात आहे. आणि ते येड कोणासाठी झाले दादा पाटील? अर्जुनासाठी. ते अर्जुन काय पॉवरफुल असेल प्रभू तात्या, काय पॉवर असेल अर्जुनाची. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय पुरुषार्थ! आपला का साधा भजनाचा पुरुषार्थ आहे का? चालू भजनात तंबाखू, हा, आपल्या घोंगडीला डाग तयार होते, हे आपला पुरुषार्थ. वा, आपण काय अर्जुनापेक्षा कमी आहेत का? काय रे चालू आहे तिथे. स्वतः बसले. अर्जुनानं जिच्या सोबत लग्न केलं तिचा पुरुषार्थ माहितीये? अर्जुनाच्या बायका सांगता येतील किती होत्या? या खालच्या अर्जुनाच्या नाही, तुम्हाला सोडू ना. त्या अर्जुनाला 4 पत्न्या होत्या, 4. त्याच्यातल्या एका पत्नीचं नाव सांगतो, द्रौपदी. दुसरी सुभद्रा. बाकीच्या 2 घरी कोण होत्या त्या पान मग घरी गेल्यावर. वाची जाण जरा चांगलं. तुम्ही वाचिलं तर आम्ही हिशाबात कीर्तन करू. तुम्ही इतके बुद्धिवान झाले पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर आमच्या कष्टाला घाम सुटला पाहिजे. अरे बापरे, काय बोलावं आता. तुम्ही इतकं येड्याचं पांघरून घेता, मग आमचं चाललंच आहे. काही म्हणायचं, तुम्हाला बुक्का लावून जातो मग आम्ही. एकीचं नाव आहे उलपी, अर्जुनाची पत्नी. द्रौपदी नावाच्या धर्मपत्नी. फरक सांगतो दोघातला. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे. रोम रोम रोम. किती रोम असतील माणसाच्या अंगावर? प्रचलित भाषेमध्ये केस. हा रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा, पण तुटून जर खाली पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. इथपर्यंतच अर्जुनाचा पुरुषार्थ प्रभू तात्या. तात्यांकडे कधी कधी योग येतो. मला वाटतं ह्या 1.5 महिन्यात बऱ्याच वेळेस आलो मी. 1-2 वेळेस इथं विमानतळावर उतरलो त्याची गाडी घ्यायला. जरा कामं चालू होते हळदीची. ड्रायव्हर मी तिकडं गुतीला. हो, मग तसं असतात ना ते. मग काय आता ओळखीचे माणसं काय नुसते बिड्या वाढायपुरतीच असतात का? घ्या घ्या बिडी घ्या, त्याच्यासाठी असते. काहीतरी फायदा घ्यावा लागेल नाही का? नाही, मी नाही जात कोणाची तर महाराज. कोणाची तर गेल्यावर माणसाला कळावं. आपण एखाद्याची तर मुळवाटीन पत्रिका घेऊन गेलो
आणि त्याला पत्रिका देताना त्याच्या कपाळावरची 3ऱ्या क्रमांकाची रेषा जर फडफड करीत असेल ना, तर त्याने म्हणावं चहा नाही नाही एसटी जाईन, येतो बरं, या बरं का लग्नाला, या येतो मी. आणि आपण ज्याच्या इथे गेल्याच्या नंतर आदरयुक्त भावनेनं पाहिलं जातं त्याच्या इथं थांबा. ज्याची कपाळावरची रेषा फडफड करते का, आव नहीं आदर नहीं नहीं नैनों में नहीं, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में. चांगले लोक असल्यावर चांगले असल्यावर मलाही जरा जरा गाता येते, तुम्ही सांभाळून घेता म्हणून. नाही तर आपल्याला काय गायनाची कला नाही. ही देलीन बस झाली, कशात ताण घ्यायचा, सगळं तू ह्याकडेच घेतो का, राहू दिन बाकीचं दुसऱ्याकडे जरा जरा. खूप मदत असते. चला, अर्जुनाच्या अंगावरचे केस खाली पडले की कृष्ण म्हणायचे नाही. माझ्या माईंना तुमच्यातली द्रौपदी किती गोड होती सांगू. द्रौपदीनं ज्या जागेवर डोकं विसरले त्या जागेवर केस पडले, तर केस तर कृष्ण म्हणत होते पण ती जागा कृष्णमय होत होती. इतका द्रौपदीचा पुरुषार्थ होता. म्हणून द्रौपदी विराट राजाच्या घरी थांबल्याच्या नंतर शेण काढीत होती, येताना शेणाचा गोळा घरी घेऊन येत होती. जिथं डोकं विचारलंय तिथं ते शेणानं केस घ्यायचे, ते वाळवायचे आणि पेटून द्यायचे. कारण नालायक दुर्योधनाचे गुप्तचर उकांड्याला कान लाईत होते. या उकांड्यात जर कृष्ण नाव आलं तर या गावात द्रौपदी राहती, याच्याहून सिद्धता होती. काय द्रौपदी असेल महाराज, काय ते अर्जुन. दोघातला पुन्हा एक पुरुषार्थ सांगू. जगातली प्रत्येक स्त्री जर सूक्ष्मदर्शकाखाली ओठ पाहिले तर तिच्या ओठावर रोम आहेत. आपल्या रोमांना मिशा म्हणतात, आपल्या रोमांना मिशा म्हणतात, तिला रोम म्हणतात. जगातली कोणती स्त्री घ्या, कोणती बी रोम आहेत. द्रौपदीच्या नव्हते. आपले जे तळहात आहेत का, ती अवस्था द्रौपदीच्या ओठाची होती. हा द्रौपदीचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, अर्जुनाचा पुरुषार्थ पहा. जगातला कोणता जरी नर पाहिला तर खोटे का होत नाही, पण वक्षस्थळावर स्तन आहेत, ते अर्जुनाला नव्हते. म्हणून नारायण देव आहे पण नर अर्जुन आहे. नारायण कोण आहे, देव आहे, पण नर कोण आहे, तर अर्जुन आहे. ऐका कर्म, कैलास भाऊ कर्म ऐका. मुरबी तात्या काय कर्म चुकलं. जगात एक नंबरचा नर, त्याला खोटे का होत नाही, छातीवर चट्टे नाहीत, त्याला पांढरी साडी नेसावं लागली. हो, पांढरी साडी. केस आखुडा असल्या बायका काय लाईत होत्या, गंगावन. आहे की नाही तुमच्यातलं, मी काही बाई नाही, पण केस आखुडा असल्या वपण्यासाठी जुन्या बायका काय लावायच्या, गंगावन. आता तुम्ही मुद्दामच खोपे पाडितात. हो, मोठा असे 7-8 खोपे, इकून चिमणीनं अंडे द्यावा, इकून कावळ्यानं द्यावा. हो, खोपे. 4-4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4-4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकुनाये दिसे घुबड, कपाळाला कुंकुनाये दिसे घुबड. सांग सांग पोरी नन्न लागन का गुण, सांग सांग पोरी नन्न लागन का गुण, सांग सांग पोरी नन्न लागन का गुण. क्या बात आहे, वा. लोकायला दारातले नारळ खाव वाटत नाही, कोकणातले आणा वाटते. अरे पान दारातले नारळ किती गोड आहेत. विठाला विठाला. मी चुकून गाणं म्हणणार नाही. राष्ट्रसंतांचं पद आहे, राष्ट्रसंत दुनियादास महाराजांचं पद आहे. कारण या देशातल्या स्त्रीनं किती संस्कारित वागावा ते माझ्या राष्ट्रसंतांचा पुरुषार्थ आहे. कोणाचं ऐकून हे पद जोडलं असेल, पैठणच्या मालकांचं ऐकून राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी पैठणच्या मालकांचं वाक्य ऐकलं. सीतेच्या समोर अंगठी टाकली. अंगठी होती मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची. आणि मारुतीरायन सांगितलं सीता कशी दिसते, हे सगळं सांगितलं. ठीक आहे म्हणले, अशी अशी दिसती, ती जिथं बसल तिथं ती जागा राम राम म्हणते. जे तर सीतेची वस्ती घडे, पैठणचे मालक सांगतात. पण सीताई साहेबांना मी तुमचा दूत हे कसं ओळखा, माझी अंगठी पुढे टाकली की तिच्या लक्षात येईल हा रामाचं दूत आहे. महाराष्ट्र संत किती हुशार होते दुनियादास महाराज, तुम्ही कसं राहावं सांगत होते. इकडं नाथांचा पुरावा घेतला. आणि मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली तर फरक काय झाला माहितीये का,
पदर तो डोक्यावर होता पण थोडासा माग गेलता. पदर डोक्यावर होता सीताई साहेबाच्या पण थोडासा मागे गेलता. पण रामचंद्रांच्या हातातली अंगठी पाहिल्यावर अंगठी कळाली नाही, सोनं कळालं नाही, पण माझ्या मालकाचा स्पर्श झालेली अंगठी म्हणजे माझे पतीच आहेत. तर पैठणचे मालक काय म्हणले, तेचा आचळू सरसावला, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. आणि इकडं राष्ट्रसंतांनी म्हणावं, चांगलं राहा, गोड राहा. काय काय राहण्याचा प्रकार आहे माझ्या माईंनो. तुम्ही जितकं 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 प्रसन्न अवस्थेत राहताल तितकी तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते. तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते तितकी ताकद बॉम्बमध्ये पण नाही, तितकी ताकद मिसाईलमध्ये पण नाही, तितकी ताकद बंदुकीच्या गोळीत नाही. आचरणाची शुद्धता जिच्या चौकटीत आहे तिच्या पायातल्या चपला तितकी ताकद आहे. या देशातला केवढा जरी हरामखोर असेल तर तिच्याकडे पाहायची ताकद होत नाही. ही आचरणाची तुमच्या कपड्याची ताकद आहे. विठाला विठा. जरी आधा कदा एखाद्यानं स्पर्श करायचा प्रयत्न केला तर पंढरपुरातला धावतच येतो. किचक नावाचा हरामखोर, किचक नावाचा हरामखोर शेण टाकायला गेल्यावर द्रौपदीचा हात धरला, द्रौपदीचा हात धरला. महाराज पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं, पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं. आणि ही म्हणला यज्ञशाळा त्या नृत्यशाळेमध्ये आणि तिथं बलीला. आणि नाचली नाही भीम, असा कुचला, असा कुचला. जुन्या बायका गोदडे कशी कुचित होत्या असाच किचक्या कुदला. किचक्या इराटाचा मेवना होता, किचक्या. किचक नाही म्हणायचं त्याला, किचक्या. असा कुचला का नाही धुणं धुतल्याने तर सर रक्तमोरी वाट गेलं. आणि मग बहीण म्हणली, मा दादा कसा गेला? मेवना म्हणला, तो हा दादा लय चरबट होता हो, परस्त्रीला हात लाईत होता म्हणून कुचलाय. विठाला विठाला. काय पुरुषार्थ असेल अर्जुनाच्या जीवनातला. पण पांढरी साडी नेसावं लागली, गंगावून लावलं आणि कथक नावाचं नृत्य तिथं शिकवत होते. तिचं नाव आहे ब्रह्मडा. ब्रह्मडा. मला श्रुती भ्रमित झाली, देवता भ्रमित झाल्या. ज्या अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक पागल होतोय एवढा मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ आहे. ज्या अर्जुनासाठी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, संग्रामे हरुजिंतीला पाठ थापली शिवजीनं, पाठ. शाबास रे पार्था, वा वा. आज मला कळालं तुझा वीराचा पुरुषार्थ काय. शिवजीनं पाठ थापटावा इतका मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ. वक्षस्थळावर स्तन नाहीत एवढा मोठा नराचा अवतार, पण गंगावून लावून साडी नेसून नाचावं लागलं. एकच पाप होतं महाराज. तितकं पाप मात्र पंढरपुरातल्या मालकाला धुता आलं नाही. साडी नेसावाच लागली अर्जुनाला पण. म्हणून मालक पहिल्या कडव्यात आठाव सोडित नाही, मी शहाणी खुरपिणारी नाही. 4:30ला खुरप फेकी देत 2 तास राहिले ना 18 बायका होत्या, दिलं खुरप फेकून. म्हणलं 18 जणी येत रे 2 तास खुरपानं. हा 4:30 वाजले. म्हणलं माझ्या घडीत तर 3:45 तुमचा घडा आहे. लगेच फुलाबाईनं मोबाईलच दाखिला मला. तेव्हापासून मी टाइमच सांगितला नाही कोण्या बाईला. बाळ्या तू हिशोबात राह, तुझ्या हातात घडी येते ह्याच्याकडे मोबाईल येत, मोबाईल खुरपिणार. पण 2 तास खुरपिले ते आहे ना. पण बळच तसं मी बी 2 तास खुरपितो जरा 9च्या पुढं. मी कोणाचं तास खुरपायलो? ज्ञानोबा राय तुको भरायचं रिकामा आहे का एखाद्या पानचटाचं खुरपायला? मी प्रारब्धावर ठाम विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी ज्ञानोबा राय तुको भरायच्या कडव्यावर विश्वास ठेवणार आहे. आधा कदा एखाद्यानं 2 कोटी दिले म्हणजे आपण भुलायचं? जाता जाताच अटॅक येऊन मेलं तर त्या 2 कोटीचा दिवस घालायचा का? कसं जगायचं ते पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. त्याच्यावर विश्वास पाहिजे. चला जे असेल ते समाधानात जगायचं. महाराज जगाच्या बापाला कर्मामुळे बिना चपलाचं फिरावं लागले. जगाच्या माईला राक्षसनीच्या दाताचा वास घ्यावा लागतोय. जगातल्या नर अर्जुनाला साडी नेसावं लागते. आपण कोण्या झाडाचा पाला आहेत बेश्रमाचा? कधी कधी आपणही आपल्या प्रारब्धाला दोष देत जा. एक जण म्हणला मी प्रारब्ध मानित नाही. नको मानू. कोण म्हणते तुला मान? नको न मानू, नको मानू, नको मानू.
आणि मग म्हणला महाराज काय झालं काय हो लय ताकद होती हो पण आता संडासला पण जात आहे ना काय नशीब गळालं हो म्हणलं आता कसं नशीब रुमनच घालीन तोंडात तुया हो ना मायापेक्षा 5 वर्षानं मोठं ते पळतोय आणि मी लहान असून मी गुडघेच गेले मग काय नशीब थोतरात हाणायला पाहिजे सोंबळ्यात आता आता नशीब होय मखर गळाल्या आणि रक्त पळत होतं तर आम्हाला मी प्रारब्ध मानित नाही हा पिराल कापायला पाहिजे भडवा विठाला विठाला बबनराव काकडे पाटील तुमचा टाइम संपलाय आता ओव्हर टाइम देवाचा आहे आता देवाचा ओव्हर टाइम आहे उठा ना हे बिल आणि एक गोकुळात आले संकर्षण बलराम पण 6 मारले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा पुढचा अवतार द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा मुक्त अवतार आणि 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले आणि 54व्या दिवशी मथुरेत आले वय किती असेल कल्पना करा 11 वर्ष 54 दिवसाचं वय 54 दिवस म्हणजे किती महिना 2 महिन्याला 6 दिवस कमी हो 11 वर्ष 2 महिन्याला 6 दिवस कमी इतकं वय दादा पाटील आणि त्या वयातला जगाचा बाप एका बुक्कीतच मामा मारला एका बुक्कीतच आवाज नव्हता झाला पण असा क्या बात आहे वा आणि कोणताही शेतकरी आखरीचं मुडन उभट्याच हानीतो तसं आहे संपत आल्यावर अजून तालात आले विठाला गोडच माणसं आहेत ऊस शेंड्याकून खाला सुरुवात करायची मजा येते बरं का पण बुडाकून खाल्ला आणि शेंड्याकडे गेला की पानचेट लागते तसं उसासारखं जीवन पाहिजे माणसाचं गोड वाजीत येतो चांगली माणसं वाजी तर कोणाला बी येते संप्रदायात काय लागतं जे येते त्याला पकोद्या म्हणते हो वाजवायला तर ताश्या वाजवायलेत लग्नानं पालथ्या पराती वाजवायले धातडांग धातडांग कोणी वाजित काय विषय नाही महाराज वारकरी संप्रदायातलं पवित्र वाद्य शिवजींचं वाद्य येते ज्याला इंद्रानं स्वीकारलं होतं चला मारला बुक्कीत मामा 5 पहिलवान मारले मग मामा मारला आणि मामा मारल्याच्या नंतर आजीला ना आजोबाला मुक्त केलं कधी कधी हे सांगत जा फोडियली बंदी शाळा फोडियली बंदी शाळा इतकंच नाही आरतीच सांगितलंय लातात बंदी शाळा फोडली आधी नाही आधी अंधार कोठडी फोडली कंस इतका कोरडे बुवा हरामखोर होता देवाचे मायबाप बंदी शाळेत टाकले हे पाप नाही त्यानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते इतका भडवा होता कंस रामेश्वर बाप भडवा होता कंस देवाला मायबापाचा विरोध करणारे आवडतच नाहीत गाथा पाठे कीर्तन करायला ज्ञानेश्वरी पाठे कीर्तन करायला स्वराचं ज्ञान कीर्तन करायला आणि तो जर मायबापाला विचारित नसेल तर त्याच्यासारखा हरामखोर कीर्तन करा जगात कोणी नसेल तो कलंक आहे संप्रदायाला तो कलंक आहे संप्रदायाला महाराज मायबाप माईकूर कोणाला सांगता येते तमाशातले लोक पण रडीत आहेत हो एका तमाशातला वग मला लहानपणी पाहायला आला तिकीटच नव्हतं पैसेच नव्हते तिकीट गळ्यात शपथ खोटं सांगतो पैसेच नव्हते आणि मग पाहाला फुकट काय भेटतं माहितीये का वग तवा पडदेवरी करते जवळ्याला जत्रा होती जिवाजी बाबाची त्या जत्रात आम्ही गेलो ज्ञानोबारायचा समाधी सोहळा झाल्यावर मग ती यात्रा असते आमच्या इथली षष्टीला चंपा षष्टीला आम्ही गेलो तर आमच्या संग बऱ्याचे लेकरं होते म्हणजे बऱ्याचे म्हणजे पैशावाल्याचे होते हो ते पोरं तिकीट काढून मधात गेले जाऊ द्या ते वापस येऊस तर आम्हाला घरी जाता येईन आणि मग मागून कळालं अरे काही माणसं बाहेर आले मग त्याला ओघ आवडत नव्हता ना आणि कुठल्याही कलावंताचा ओघ महाराज तुकोबरायचं वैकुंठ गमन एका ओघात दाखिलं ओघात
तर महाराज लोकनाट्यात तुकोबारायचं वैकुंठ गमन दाखिल्याच्या नंतर पाषाण हृदय माणसं रडत होते. म्हणजे कला जिवंत ठेवायची ताकद होती ना. पण आपण त्या कलेला वेगळ्या दृष्टीनं पाहतो. चला काय करायचं आपल्याला त्या गोष्टी. ओघ पाहला ओघ. तर चांगल्या माणसाला त्रास झाल्याच्या नंतर डोळे भरून आलते. डोळे भरून आलते. आई वडिलाला त्रास दिला. डोळे भरून आले. डोळे भरून आले. महाराज पुंडलिकरायाचा ओघ दाखविला एका लोकनाट्यवाल्यानं. पुंडलिकरायाचा आई वडिलाला मांडीवर घेतलेले, झोपलेले आहेत आणि त्या पुंडलिकरायाच्या भेटी करता पांडुरंग आले. असं वाटतं काय काय ओघ दाखवला त्याने. काय डोळे भरून आले. म्हणजे चांगल्या गोष्टी दाखवून आणि बोलून लोकनाट्यातली माणसं सुद्धा रडवतात. मग कीर्तनातले मायबाप सांगून रडीत येत काय नवल गोष्ट आहे. मायबाप सांगून लोकांना रडीण्यापेक्षा तू मायबाप सांभाळणं सुंबळ्या. तू सांभाळणं मायबाप. मी तर म्हणत असतो चांगल्या कीर्तनकारांनी एखादी गाय सांभाळावा, चांगल्या गायकाने एखादी गाय सांभाळावा आणि चांगल्या मृदंगाचार्याने एखादी गाय. चांगले म्हणजे कोण? लोकमान्य, जरा बरे बुरं नारळ येणारे. एक एक गाय सांभाळायला काय हरकत नाही. कोणताच माणूस नाही त्याच्या इथं बाथरूममध्ये बायकोच्या तोंडाला लावायला 10-15 हजाराचं साहित्य नाही. मग गाईला तितकं लागतं का? पण तरी सांभाळू नका. मायन बाप जिती असेल तर त्याला सांभाळा. या लोकांची पाकिटं पसतील. मायबापाला न सांभाळता जर पाकिटं घेतली असतील तर ते पाकिटं कष्ट्यापासून जाळतील. कष्टा कुठं असतो ध्यानात ठेवा. पुन्हा आयुष्यात खाली बसता याचं नाही. हो, देवाचा दणका असा आहे, आवाज निघत नाही ना, आग झाल्याशिवाय राहत नाही. अरे बाप रे, कोण हाणलं रे? ते त्यानंच हाणलंय. त्यानंच हाणलंय. त्यानंच. लक्षात ठेवा. आई बापाचा टळटळाट घेणाऱ्या लोकायला पाकिटाला कमीच नाही. तुम्हाला एक मन माहिती आहे का? पन्हाळा वाट आलं मोरी वाट गेलं. पन्हाळा वाट आलं मोरी वाट गेलं. इतकं पन्हाळातून पाणी पडतंय की खडा पडल्या वघारू पोहतंय. म्हशीचं वघारू त्या खड्ड्यात पोहतंय. पण 10-5 मिनिटाला छापी भिजवायला पाणी राहत नाही, गेलं वाहून. तसे किती पाकिटं येतील पन्हाळ्यातल्या पाण्यासारखे वाहत जातील. ते जर जाग्यावर स्थिर ठेवायचे असतील लक्ष्मी तर मायबापाचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. विठाला विठाला. आई वडिलांना मुक्त केलं उग्रसेन आणि त्यांची धर्मपत्नी आजोबाजीला. आणि मग फोडी आली बंदी शाळा. बंदी शाळा फोडली का? आयुष्यात पुन्हा या बंदिवासात पुन्हा राहायची कोणाला वेळ येऊ नये. आईला पाहिलं. आई ग देवकी माता होत्या. कृष्णा एवढा मोठा झालास, सोमवार. आई म्हणतो मला, हो आई. बाळा तू तुझं कर्तव्य पूर्ण करतोस, मला आई म्हणतोस रे कन्हैया, पण मला आई म्हणून घ्यायची लायकी नाही. का ग आई? मी तुला नाऊ घातलं नाही, तुला आंघोळ घातली नाही, नाऊ घातलं नाही, तुला काजळ लावलं नाही, तुला गंध लावला नाही, तुला अंगाई गायली नाही, तुला झोका दिला नाही. काय पूर्वीची अंगाई होती हो. पर्ये दे मदाल सा सोहम जो रे बाळा. पर्ये दे मदाल सा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाळा. हा देह नाशिवंत. काय काय रव रव दुर्गंधी रे. काय 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 अंगाई गायली. शेवटी सांगितलं साधूचा गुरूंचा उपदेश. काय संसारातल्या व्याख्या सांगितल्या. मासिया मोहळे रे सारची येला कंदू. झाडोने आणकेनेला तया फुकटची वेदू. 42 दिवसाच्या पोराला अंगाई गात होती. 42 दिवसाच्या पोराला. हे लय नासक शरीर रे.
याच्या लय नादी लागू नकोस. आई सांगते, आई 42 दिवसाच्या पोराला काय अंग आहे, आताचे अंग आहे. हाड कुत्र्या मरूस तर त्याची हाड हाड. जी बाटली तोंडात देत्यान पी बाप दूध पी. बाटलीच्या तोंडात बदल होती. लहानपणी रबलाचं तोंड नंतर टपराचं तोंड इतकाच फरक असतो. आयुष्यभर बाटलीत त्याच्या तोंडाव. काय चतुरा, काय द्वारकान, काय वचाबाई, अशा अंगाई गात्यात मदालशे सारखी अंगाई गा. हो पाळणे नामदेवरायांसारखा म्हणा. योगी दिसतो विचित्र. भगवान शिवशंकर आलते एके दिवशी योग्याच्या रूपात. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चरम वेगळे. नाही वस्त्र नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जोजोरे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जोजोरे. योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जोजोरे. हे मनान पाळणे, हे मनान ते चंद्रभागेती कित पाळणा. पहिल्या दिवशी जन्मलो बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा. काय बहादर उतू आले दोघं बापा. मी आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाही. इच्छा काय, तू एकदा लहान वय झालन बारी. धरी येले रूपतेने सान सानुले. धरी येले रूपतेने सान सानुले. लहान स्वरूप धरलं, नाव घातलं, कपडे घातले, गंध लावला. देतसे हालरू त्यासी देतसे हालरू. झोका दिलाय, झोका दिलाय. उत्तर भारतातल्या एका साधून पद गायलं होतं. झुलने में झुले नंदला लावो रे सजनी. झुलने में झुले नंदला लावो रे सजनी. नंतर कोणी काड्या करूनी म्हणून गाथ्यातलं नाही इतकं सांगतोय. वेळ बी होऊन गेला ना, काय ताण नाही आता. कारण नंतर म्हणून लय नाकानं वांगे सोलीतून म्हणलं कस काय. वकील आपण जे आपणच. कोणी काड्या घालूच नको. काड्या संपल्यावर दुसऱ्याचे कपडे फाडू नको. सुंबळ्या जरा हिशोबात राह. लगे वकालत केली की अभंग नाही माथ्यातले. चांगल्या माणसाचं पद आहे. झालं मोठं. आईसाहेब म्हणलं कन्हैया तुझ्यासारखे 6 कंसानं मारलेत. कर्ण जिते काय करता येत नाही तात्या त्याला. आज अजित परमात्मा 6 भाऊ जिवंत केले. 6 केले. महाराज दादा पाटील 6 भाऊ आपले लेकरं जिवंत झाल्यावर आईला किती आनंद. पण एक गाठ पोटात उठली. ती गाठ होती शंकेची. देवकी आई साहेबाच्या पोटात शंकेची गाठ. कन्हैया एवढी तुझ्यात ताकद आहे मग मारू काऊन दिले. आगाऊच कुदांडीनाथ आहे. एवढी तुझ्यात ताकद आहे, मेलेले जित्य करायची ताकद आहे, मग मारू काऊन दिले. काय प्रारब्ध आहे महाराज. भगवंताने आईच्या डोक्यावर असा हात फिरिला आणि 6व्या जन्मातलं ज्ञान झालं. तू सुद्धा 6 बाळांची हत्या केलतीस. मग देवाच्या माईला कर्म. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग विढोबा रखुमाई. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. मोजून 5 मिनिटात सगळं आटपायले. कोणीही उठायचं नाही. विढोबा रखुमाई.